तर आज अगदी गावरान पद्धतीने घेवड्याची भाजी बनवली, सोबतच व्हिडिओ बनवला आणि तुमच्यासोबत शेअर केला। इथे मस्त हिरवागार बियाणे भरलेला असलेला मी घेवडा घेतलेला आहे। त्याच्या शिरा काढून अगदी व्यवस्थित हातानेच तोडून घेतलेला आहे, अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि घेवडा 70% मी आधी शिजवून घेतला आहे, सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आणि या भाजीमध्ये आज मी ठेचा वापरणार आहे। त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसूण, थोडासा तेल टाकून परतून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून व्यवस्थित वाटून ठेचा तयार करून घेतलेला आहे। भाजीला फोडणी देण्यासाठी कांदा वापरलेला आहे, त्यामध्ये ठेचा टाकला आहे, हळद मीठ टाकलेलं आहे आणि अर्धाच टोमॅटो मी टाकलेला आहे, शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे, कारळं तुम्हाला माहितीच असतील, कारळ्याचं कूट टाकलेलं आहे। व्यवस्थित परतून झाल्यानंतर शिजवलेला घेवडा टाकला आणि भाजी आज भाकरीसोबत खायची आहे, तर थोडीशी ओलसर होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। एक वाफ काढून घेतल्यानंतर आपली भाजी इथे बनवून तयार झालेली आहे। तर आज घेवड्याची भाजी, भाकरी, फोडणीचा भात आणि मस्त आपला मिरचीचा ठेचा असं दुपारचं जेवण बनवलं होतं। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।